अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गोतस्करीचा गोरखधंदा सुरू आहे। यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात कडक कारवाई केली जात आहे। मात्र तस्कर विविध मार्गांचा अवलंब करून चक्क तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असताना दिसत आहेत। अशीच एक गोतस्करीची घटना समोर आली असून नुकतेच रेपणपल्ली पोलिसांनी गोतस्करांचा मुसक्या आवळत तब्बल 7,35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी तेलंगणा राज्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून वामन कुमार बापू सिप्पेला वय वर्ष 20 राहणार जनगाम तालुका कोटापल्ली जिल्हा मंचिर्याल असे त्या आरोपीचे नाव आहे। आल्लापल्ली ते सिरोंच्या या राष्ट्रीय महामार्गावर रेपणपल्ली उपपोलीस स्टेशन अंतर्गत अनेक दुर्गम व अतिसंवेदनशील गावांचा समावेश आहे। छत्तीसगड राज्याची सीमा लागून असून हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। याचाच फायदा घेत या भागातून चक्क तेलंगणा राज्यात गोतस्करी केली जात आहे। यापूर्वी देखील रेपणपल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र गोतस्करी सुरूच आहे। 28 सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत TS2 UC 4071 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून 5 जनावरांची सुटका केली। यात त्यांनी 35,000 किंमत असलेली 5 जनावरे व 7 लाख रुपये किमतीची पिकअप वाहन असे एकूण 7,35,000चा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी संतोष कादडे यांनी केली, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रियंका मेश्राम करीत आहे। 28 सप्टेंबर रोजी रेपणपल्ली पोलिसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर धडक कारवाई करत 17,57,000 रुपयांचा देशी विदेशी दारू वाहतुकीकरिता वापरण्यात आलेली ट्रक अंदाजे 8 लाख रुपये असा एकूण 25,57,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे।